अजित पवारांची जनसन्मान यात्रा नवाब मलिकांच्या मतदारसंघामध्ये आज येते। मुंबईमधील चेंबूर अणुशक्तीनगर भागामध्ये अजितदादांचं आज शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। नवाब मलिक आणि सना मलिक जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। देवेंद्र फडणवीसांचा विरोध झुगारत नवाब मलिक अजितदादांच्या व्यासपीठावरती आज उपस्थित राहणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, एकीकडे नवाब मलिक आणि सना मलिक हे आज अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावरती दिसणार आहेत, तसं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आणि दुसरीकडे काही वेळापूर्वीच काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना केलेला विरोध समोर आहे। अजय, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? गुरु, आपण जर पाहिलं तर आज एकंदरीत संपूर्ण प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चा रंगणार आहे, ती म्हणजे की अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची। कारण की ही जनसन्मान यात्रा अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघात जी ती जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नवाब मलिक यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। काल रात्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता। त्यात नवाब मलिक जे ती स्वतः तयारी करताना पाहायला मिळत होते। त्यामुळे आजचं स्वागत चेंबूर असेल किंवा अणुशक्तीनगरचा भाग असो, तिथे स्वागत जे ते नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अजित पवारांचं करण्यात येणार। आणि त्याच्यानंतर तिथे एक सभा सुद्धा पार पडणार आहे। अणुशक्तीनगरमध्ये रात्रीच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। अनेक कार्यक्रम जे ते अणुशक्तीनगर चेंबूर या विधानसभेमध्ये जे ते नवाब मलिकांकडून आयोजित करण्यात आलेले आहे। पण आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या मलिकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचा एक मुख्य नेता आरोप करतो, त्याच नवाब मलिकांना आता राष्ट्रवादी थारा देणार का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आणि दुसरीकडे जर नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत तर मग महायुतीतील महत्त्वाचा जो पक्ष आहे तो म्हणजे भाजप, त्यांना नवाब मलिकांचं हे महायुतीसोबत असणं मान्य असणार का, याच्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह होतं। आपण जर पाहिलं तर अणुशक्तीनगर या विधानसभेतून नवाब मलिक माघार घेऊन त्यांच्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत, अशी दबक्या आवाजाची चर्चा सुद्धा या संपूर्ण मतदारसंघातून होताना पाहायला मिळते। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की हे नवाब मलिक हे जे ते जामिनावर जे ते बाहेर आहेत आणि सगळ्यात मोठे आरोप जे ते त्यांच्यावर करण्यात आले होते, त्याच्यानंतर त्यांनी तुरुंगवास जो आहे तो भोगलेला आपण पाहायला मिळाला होता। आणि हे सगळे आरोप जे ते महायुतीमध्ये असलेला जो मुख्य पक्ष आहे भाजप यांच्याकडून करण्यात आले होते। आणि त्याच मलिकांकडून आज अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं जे ते स्वागत करण्यात येणार आहे, सभा आयोजित करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत त्यांच्यासोबत संवाद जो आहे तोही ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज नवाब मलिक आणि नवाब मलिक यांचा मतदारसंघ किंवा मग चेंबूर हा मतदारसंघ या ठिकाणी पक्ष संघटना बांधणी किंवा मग आपलं दबाव तंत्र किंवा आपलं एकंदरीत निवडणुकीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न नवाब मलिक, सना मलिक आणि राष्ट्रवादीचा असणार आहे। पण हे संपूर्ण तंत्र भाजपला मान्य असणार का गुरु, हा एक प्रश्नचिन्ह। जसं तू म्हटला की भाजपनेच आरोप केले होते थेट देवेंद्र, बरोबर आहे। त्यामुळे नवाब मलिकांच्या मुद्द्यावरनं महायुतीमध्ये आता ठिणगी पडणार का हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।